नमस्कार, मी अनिल जगताप. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कानेगाव तालुका लोहारा जिल्हा परिषद मतदारसंघातून सौभाग्यवती नीता अनिल जगताप या सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी निवडणूक लढवत आहे. आम्ही अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. कदाचित आपल्याला धक्का बसला असेल अपक्ष म्हणून, परंतु त्याची थोडक्यात माहिती अशी आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे रीतसर उमेदवारीसाठी मागणी अर्ज केला होता. मात्र या मतदारसंघामध्ये आघाडी झाल्याचं कारण देत जिल्हा अध्यक्षांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटलेला आहे असं सांगितलं. त्यामुळं नाईलाज झाला आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता अनेक पक्षांनी त्याच्यानंतर एबी फॉर्म देतो म्हणाले, परंतु आपल्याला पक्ष बदलायची सवय नाही. त्यामुळं आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात 16 गावं येतात. आर्णी असेल, कानेगाव असेल, भातागळी असेल, छोटी कास्ती, मोठी कास्ती, नागूर असेल, छोटा लोहारा असेल, छोटा मोगा, मोठा मोगा, त्याच्यानंतर शुकरवाडी, बेलवाडी, उंडरगाव, हिप्परगा, बेंडकाळ, मार्डी आणि नागराळ ही गावं आहेत. आता मला काही पक्षाकडनं विचारलं गेलं की तुम्ही किती पैसे खर्च करू शकता. मी त्यांना प्रामाणिकपणाने सांगितलं की पैसे खर्च करण्याची माझी ऐपत नाही आहे. तेव्हा मग त्यांनी थोडासा विचार केला. खरं म्हणजे निवडणुका ह्या पैशासाठीच लढल्या जात आहेत का असा विचार देखील मला पडला. शेतकऱ्याचा प्रतिनिधी सभागृहात कुठं जाऊच नये अशीच आता सर्वांची भावना झालेली आहे का, हा प्रश्न देखील मनामध्ये निर्माण झाला. परंतु शेवटी बळीराजाच्या न्याय हक्कासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. उद्या याच मतदारसंघातल्या उंडरगाव या गावापासून सर्व शेतकरी बांधवांच्या गाठीभेटी घेणार आहे. हा मी घेतलेला निर्णय योग्य आहे किंवा नाही हे आपण मला नक्की कमेंटद्वारे कळवावे. हे निवडणुकीविषयी झालं. आता खरीप 2024च्या संदर्भात मी आपल्याला माहिती देऊ शकतो की जे आपले जिल्हाधिकारी यांचे PLA अकाउंट होते ते जी काही बँकेची प्रोसिजर आहे त्यानुसार 1 वर्ष जर त्यात व्यवहार नाही झाले तर बंद होते. ते बंद झालेले आहे. त्याची परवानगी घेण्यासाठी मंत्रालयामध्ये आपले अधिकारी आहेत. माननीय उच्च न्यायालयाकडून आलेले 94 कोटी हे एका दुसऱ्या खात्यावरती, शासकीय खात्यावरती जमा आहेत. मंत्रालयातून आपल्याला जे काही पैसे मिळणार आहेत ते अद्यापर्यंत प्राप्त झालेले नाहीत. मात्र अगदी 2 ते 3 दिवसामध्ये ते पैसे मिळण्याची शक्यता आहे. कारण 24 नोव्हेंबरला निर्णय लागलेला आहे आणि 24 जानेवारीपर्यंत हे पैसे वाटप करा असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याला 2च दिवस बाकी आहेत. जर या आदेशाचं पालन नाही झालं तर उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केली जाईल. त्यामुळं शासनाला विनंती आहे की हे पैसे आपण तातडीनं वाटप करावेत ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो. नमस्कार.